2च्या जागी 4 चपात्या खाल जेव्हा असा झणझणीत सोयाबीन मसाला बनवायला खूप सोपं आणि अतिशय चविष्ट आणि चमचमीत लागतो. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी. सोयाबीन मसाला बनवण्यासाठी इथं सोयाबीन घेतले, त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण वाटण्यासाठी मसाला करूया. मसाल्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून एक मोठा कांदा छान असा परतून घ्यायचा. कांदा थोडासा परतला की त्यामध्ये धने, जिरे, नंतर लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक टाकायचं आहे. थोडंसं सुकं खोबरंही किस टाकलेलं आहे आणि त्याला पण व्यवस्थित असं परतून छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे. मसाला जो आहे तो तुम्ही बघू शकता अगदी लालसर झालेला आहे. याला साईडला ठेवूया थोडंसं थंड होण्यासाठी. मसाला थंड होईपर्यंत आपण हे जे सोयाबीन आहेत ते भिजलेले आहेत त्याला अशा प्रकारे गच्च पिळून घ्यायचं आहे. त्यातलं पूर्ण पाणी काढून त्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. तर सोयाबीनमधलं पूर्ण पाणी काढून मी इथं याला पिळून साईडला ठेवलेला आहे. आता जो मसाला आपण बनवला होता तो थंड झाला आहे. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यामध्येच एक 10-12 काजू आहेत ते भिजत घातले होते मी 15 मिनटं. ते टाकायचे आणि कोथिंबीर टाकून त्याचं मस्त असं वाटण बनवायचं. वाटण तयार आहे. आता सेम कढईमध्ये मी 2-3 चमचे तेल टाकलेलं आहे. आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, जिरे टाकायचं. आपण जो वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आपण जे काजू टाकले त्याच्याने भाजी जी आहे ती छान मिळून येते आणि एकदम छान अशी रिच टेस्ट येते त्याला. आता इथं तुम्ही बघू शकताय वाटण मी मस्त असं परतून घेतलेलं आहे. साईडनी तेल सुटत आहे याला. आता यामध्ये एक टोमॅटो अगदी बारीक कापून घेतला होता तो पण यामध्ये टाकलाय. त्याला पण छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता टोमॅटो लवकर परतला जावा यामध्ये मी मीठ टाकणार आहे. त्याच्याने टोमॅटो छान असा लवकर परतला जातो. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनटं शिजू द्यायचं. नंतर बघू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर यामध्ये सुके मसाले टाकूया. त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर आणि घरी बनवलेला काळा मसाला टाकलेला आहे. याची लिंक हवी असेल तर नक्कीच कमेंट करा. तर आता हा सर्व मसाला आपण व्यवस्थित असं परतून घेऊया. मसाल्याने छान तेल सुटलं की भाजीची चव फारच छान येते. त्याच्यामुळे मसाल्याला तेल मस्त असं सुटलं पाहिजे. आता जे आपण सोयाबीन पिळून ठेवले होते ते पण यामध्ये टाकायचेत आणि छान असं परतून घ्यायचे. एक 2-3 मिनटं याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. जेणेकरून आपला जो पूर्ण मसाल्याची चव आहे ते सोयाबीनमध्ये उतरली पाहिजे. आता याला 2-3 मिनटं मस्त असं मी परतून घेतलेलं आहे. नंतर झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे. 2 मिनटं झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता साईडनी मसाला तेल सोडत आहे आणि मस्त असं आपले सोयाबीनला मसाला कोट झालेला आहे. आता तुम्ही हवी तर अशीच एकदम सुक्की भाजीसुद्धा बनवू शकता. पण मी इथं यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. गरम पाण्याचाच वापर इथं करायचा तरच भाजीला चवही चांगली येते आणि रंग आणि छान असा टेस्टही येते. तर बघा थोडंसं 1-2 वाट्या गरम पाणी टाकलेलं आहे. त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. किती दाटसर हवे किंवा घट्ट हवे त्याच्यानुसार. आणि इथं तुम्ही बघू शकताय भाजीला मस्त उकळी आली की थोडीशी कसुरी मेथी हाताने चोळून मी यामध्ये टाकणार आहे. कसुरी मेथीची चव जी आहे ती खूप छान येते याच्यामध्ये. आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही भाजी जी आहे ते 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून मस्त अशी शिजू द्यायची आहे. ही जी भाजी आहे तुम्ही भात, भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता. अतिशय चमचमीत लागते. आता झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून एक 3-4 मिनटं शिजू दिलेलं आहे. 3-4 मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपलं भाजी किती मस्त झालेली आहे. अगदी टेक्स्चर बघा, रंग बघा, खूप सुंदर आलेला आहे. सोयाबीनलाही पूर्ण मसाला कोट झालेला आहे आणि ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. खूपच मस्त लागते. एकदा बनवली की नाही तुम्ही नेहमीच बनवाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी किंचित जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही अशी चमचमीत भाजी बनवता येईल. आणि भाजी बघू शकताय अगदी मस्त झालेली आहे. नक्कीच करून बघा. धन्यवाद.